मैदानाच्या मध्ये दाखल होतील. कशा प्रकारे हा सामना खेळवला जाणारा 3 षटकांचा सामना आहे. चला वळूया मैदानाच्या वरती, जिथे प्रामुख्याची फलंदाजीची जोडी अर्थात चैताली म्हात्रे आणि तिच्या सोबत अमिता अशी 2 नावं आपल्याला मैदानाच्या वरती पाहायला मिळतात. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अमिता, स्ट्रायकिंग एंड वरती चैताली म्हात्रे. चैताली म्हात्रे अगदी हे नाव पाहायला गेलं ना तर क्रीडा क्षेत्रामध्ये यशाची उंची गाठत असताना हे नाव अर्थातच चैतालीचं आपल्याला पाहायला मिळतं. खऱ्या अर्थानं सर्वांची लाडकी चैतू म्हणजे 2019 पासूनचा झालेला सुरू प्रवास, रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व 2019 पासून करत असताना आपल्याला हिला पाहायला मिळतं. त्यानंतर महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा 2022 आणि 23 मध्ये देखील हिने सहभाग दाखवला. महाराष्ट्र राज्य शिवशाही क्रिकेट शिवशाही ही स्पर्धा तिने 2023 मध्ये देखील खेळली. त्यानंतर पश्चिम विभागीय स्पर्धा मध्य प्रदेशामध्ये 2023 मध्ये जाऊन कांस्य पदक देखील प्राप्त केलं. त्यानंतर ऑल इंडिया कबड्डी स्पर्धा पंजाब येथे जाऊन 2024 ला देखील प्रतिनिधित्व केलं. त्यानंतर अश्मेध कबड्डी स्पर्धा मध्ये सुवर्ण पदक जिने प्राप्त केलं ती स्ट्रायकिंग एंड वरती चैताली म्हात्रे. पंचांचा इशारा, लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. अनुजा गुरव बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक हाताळण्यासाठी येते. पाचारण केलं जाते. पहिला चेंडू वळवला स्क्वेअर ऑफ द विकेट. शिदे 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर आलाय. चौकार, 4 धावा. फेकला गेलाय 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर आलाय. हा नशिबाचा चौकार, 4 धावा.
महिला वर्गांचा हा एक आगळा वेगळा सामना सर्वांच्या भेटीला. फटका चांगला आहे चेतूच्या बॅट मधून निघालेला हा मिड विकेटच्या रिजन मध्ये अगदी कौतुकास पात्र कामगिरी तिथे क्षेत्ररक्षण केलं जाते. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती धावा 20 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस आल्या. पहिल्या षटकाच्या अखेरीस 20 धावा धाव फलकावरती. अगदी दुसरं षटक हाताळण्यासाठी पाचारण केलं जाते गोलंदाजीसाठी. जर्सी क्रमांक 12 ऑन बॉलिंग ट्रॅक आपल्याला पाहायला मिळत्या. बघा अगदी गतीचा वापर परंतु नाही. चेंडू चाललाय अवांतर स्वरूपाचा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर म्हणजे या चेंडूवरती अगदी 3 धावा येतील म्हणजे 3+4 = दोन पायांच्या मधून बॉलांच्या बाहेर आलाय हा नशिबाचा अगदी दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना भाग्यश्री गोलंदाजी करते. आहा यावेळेचा हा चेंडू मैदानाच्या वरती काय घडलंय. अंगाचा वेध घेणारा हा चेंडू होता. तिथे दुखापत झाली आहे का थोडं बघायचं आहे खेळाडूला. अगदी चेहऱ्याचा वेध घेणारा हा चेंडू मैदानाच्या वरती होता. स्पेक्सला हा चेंडू लागत असताना खेळाडूच्या मैदानाच्या वरती आपल्याला पाहायला मिळाला. या चेंडूवरती अगदी तुम्ही हॉटस्टार वरती लाईव्ह गेलात ना तर आपल्याला चेन्नई सुपर किंग्सच्या विरोधात मुंबई इंडियन्स हा सामना देखील आज आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी MI हे नाव वळूया मैदानाच्या वरती भाग्यश्रीची गोलंदाजीची चर्चा आपण करत होतो. भाग्यश्री म्हणजे देखील अगदी कबड्डी या क्षेत्रामध्ये वर्चस्व जिचं प्रभुत्व दाखवलं जातं तीच भाग्यश्री आणि त्रिफळाची फलंदाज आपण पाहतोय. खेळाडू पहिला फलंदाज होतोय बाद. अमिताला जावं लागेल तंबूच्या आशलाडी. म्हणजेच 3+4 = 7. डीजे कमॉन. काजल स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाजी करते. काजल आणि चैताली अशी जोडी मैदानाच्या वरती फलंदाजी करत असताना आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये जोडले जातात. सर खऱ्या अर्थानं ज्याची चर्चा मैदानाच्या वरती वळूया. पंच मला सांगत असताना अवांतर स्वरूपाचा हा चेंडू पडतोय म्हणजे 3 धावा अतिरिक्त स्वरूपाच्या घेतल्या जातील. 3 धावा आणि 1 धाव आपण पाहतोय धावून सुद्धा काढलेली आहे म्हणजे 3+1 4 कम्स इन टोटल. 4 धावा येत आहेत एकंदरीत धावफलकावरती. आदित्य मला सांगत असताना धावफलक जाऊन पोहोचलाय.
44 धावा. श्रेयस सर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये जोडतायत. अगदी हे नाव आहे ना, हे 46 धावा फलकावरती चुकी 43 धावा 43 चुकीची दुरुस्ती करतोय. 43 धावा फलकावरती. नौका गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी. गोलंदाजीचं नाव एकता गोलंदाजी करण्यासाठी आल्या. कशा प्रकारे गोलंदाजी केली जाणारा बाजू निवडली जाते. रेटम ओव्हर द विकेट ही बाजू पॅव्हेलियन एंड कडून गोलंदाजी करत असताना 3 षटकांचे मर्यादित षटकांचे हे सामने सर्वांच्या भेटीला आले आहेत. एकता आली तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. अगदी आपण पाहतोय ना, महिलांकडे देखील एक चांगलं क्रिकेट करण्याची क्षमता असते, टॅलेंट असतं, क्लास असतो. आज मैदानाच्या मध्ये तो पाहायला मिळतोय. लेग स्टिकच्या बाहेर 3 धावा येतील. म्हणजे बघा ना, हा चेंडू पंचांच्या माध्यमातून नो चेंडू आलाय. कशा प्रकारे गोलंदाजी केली जाणार एकताच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग एंड वरती मला वाटते काजल आहे फलंदाजी करते. यावेळेचा हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट फेकलाय. चेंडू चालाय 2 पायांमधून अगदी बॉर्डर लाईनच्या बाहेर. हा नशिबाचा आलाय चौकार. 4 धावा. डीजी बॅट मधून अगदी एक मोठा फटका आला की नाही. बॅट थोडीशी मला जड वाटते, बॅटचं वजन आहे थोडंसं जड वाटते. हलकी बॅट घेतली तिथे आणि आता तयार झाली आहे परत पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती. यावेळेचा हा टप्प्याचा चेंडू आडवा बॅटनं खेळला गेला. स्क्वेअर ऑफ द विकेट. तिथे क्षेत्ररक्षकता चांगली झाली गेली आहे. एक धाव पूर्ण. फेकू तरी कुठे चेंडू पोचत नाहीये, परंतु काही हरकत नाहीये. हेच क्रिकेट असतं. क्रिकेट म्हणजे सांघिक भावना, क्रिकेट म्हणजे जिद्द, क्रिकेट म्हणजे चिकाटी, क्रिकेट म्हणजे जर पाहायला गेलं ना तर मैत्रीपूर्ण एक नातं असं देखील म्हटलं जातं. आज ते मैत्रीचं नातं मैदानाच्या वरती पाहायला मिळतंय. जिथे यावेळेचा हा चेंडू अवांतर स्वरूपाचा चेंडू म्हणजे बॉल काउंट +3 धावा मैदानाच्या वरती. सर संदीप जोशी आम्हाला सांगत असताना या 3 धावा येतात दा फलकावरती. आदित्य सांगतोय 50 कम्स अप. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मैत्रिणींनो, कारण का सांघिक अर्धशतक लागलंय संघाचं. चांगली फलंदाजी. फसवलं जातंय, चैतूला फसवलं जातंय. तिथे मला वाटते थोडस फंबल होत असताना पहिलं सत्र चालू असताना महिला वर्गाचा हा सामना आपण पाहतोय. डॉट चेंडू निर्धाव स्वरूपाचा चेंडू. शेवटचं षटक प्रगतीपथावरती असताना षटकातील मला वाटते चेंडू झालेत 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू येणं अजूनही बाकी आहे. कशा प्रकारे 2 चेंडू फेकले जाणार. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज जर्सी क्रमांक 09. हा चेंडू पंचांचा इशारा का आलाय. नो चेंडूचा इशारा आलाय का की वाईट चेंडू आहे. अवांतर स्वरूपाचा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. 56 अब तक 56 असं 55 धावा. 56 धावांसाठी 1 धाव कमी आहे. आपण पाहतोय हा चेंडू नो चेंडू आहे. यस, म्हणजे या 2 धावा 1+1 2 धावा घेतल्या जातील. हे महागडं षटक आलाय की काय असं विचारलं जाते. 2 धावा निश्चित फलकावरती धावा. 57 धावा 57 57 धावा लागल्या गेल्यात. बॅटने हा फटका खेळलाय. अगदी टाळ्या वाजवत आहेत आपल्या प्रतिनिधी. सर्व पाठीराखी आहेत त्या टाळ्या वाजवत असताना या चेंडूवरती 1 धाव. बघा परत मागे फिरताना एका धावेवरती समाधान दाखवलं जाते. 58 धावा 58. शेवटचा चेंडू की षटकाची सांगता झालेली आहे. यस, षटक संपलेलं आहे. षटकाच्या अखेरीस फलकावरती 58 धावा. 59 धावांचं लक्ष, 59 धावांचं आव्हान. षटक संपलेलं आहे. यस, तिसरं षटक. स्टॅटिस्टिशियन आम्हाला सांगत असताना 58 धावा झाल्या. तब्बल 59 धावा बनवायच्यात. संघ HR फिटनेस फायर या संघाला मैदानाच्या वरती गोलंदाजी निवडली होती. गोलंदाजी महागडी ठरली. फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं चैताली म्हात्रे अँड होल नेटवर्क याला. चैताली म्हात्रेची चांगली फलंदाजी मैदानाच्या वरती पाहायला मिळाली. सर्वाधिक धावसंख्या झाली आणि आपण पाहतोय अर्थातच महिला कुठे ना कमी पडतात. बघा पहिले 2 सामने जर पाहायला गेलं तर
खऱ्या अर्थानं बॉईजचे झाले त्या सामन्यांपेक्षा अर्थातच 3 षटकांमध्ये सर्वाधिक धावसंख्या जमा महिला वर्गानं केल्या. अगदी त्यांच्यासाठी जोरदार एकदा आपण टाळ्या वाजवूया. मैदानाच्या वतीत चांगलं क्रिकेट खेळण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला जातोय. महिलांना त्यांचं हक्काचं व्यासपीठ निर्माण करून द्यायचं काम HR फिटनेसच्या माध्यमातून केलं जात आहे. सन्माननीय ऋषिकेश राऊत यांच्या माध्यमातून केलं जात आहे. चांगलं योगदान आहे. मैदानाच्या वरती अगदी 59 धावा कशा प्रकारे बनवल्या जाणार याच्याकडे आता आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. आपण पाहतोय अगदी गोलंदाजी करण्यासाठी दाखल झाली आहे. अगदी चैताली म्हटलं की सर्व खेळाची अगदी जर पाहायला गेला ना तर एक वेगळी ऊर्जा असते, आवड आणि संगनायक प्रसादला तिथे भेटायचं आहे. प्रसादची भेट घ्यायची आहे. मैदानाच्या वरती पहिला चेंडू फेकला जातोय. अगदी ताकदीचा वापर, टिट फॉर टॅट इतका जवाब पत्थर से. पहिल्या चेंडूवरती चौका आला, आम्ही देखील मारू शकतो. चेंडू सीमारेषा पार, चौकार. अगदी जर पाहायला गेलं ना तर या सामन्याची सुरुवात कशाने झाली होती. चैतालीच्या बॅटमधून 4 धावा आल्या होत्या आणि त्याच धावा पूर्तता करत असताना स्ट्रायकिंग एंड वरती जर पाहायला गेलं तर भाग्यश्री फलंदाजी करत असताना बॅटमधून पहिल्या चेंडूवरती चौका आलाय. चैतालीचा लेफ्ट आर्म अराउंड द विकेट स्वरूपाचा हा चेंडू अगदी फेकलाय तिथे चेंडूच्या खाली. सेकंड आयटम मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु या एफर्ट साठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो होऊन जाऊ द्या. एफर्ट चांगले केले गेले. प्रयत्नांसाठी आपण पाहतोय 100 पैकी अगदी 101
असे तिथे प्रयत्न केले गेले. मैदानाच्या वरती 2 धावा, 1 धाव पूर्ण झाली आहे. 1 धाव येते दफलकावरती. चैताली पुन्हा एकदा चालू झाली आहे. हा चेंडू मैदानाच्या वरती पडतोय. डॉट स्वरूपाचा चेंडू येतोय, निर्धाव स्वरूपाचा चेंडू. अगदी यष्ट्यांचा बरोबर नेम पकडून तिथे गोलंदाजी चैतालीच्या माध्यमातून केली जाते. कांद्याचा वापर केला जातोय, ताकदीचा वापर केला जातोय गोलंदाजी करत असताना. हा चेंडू उडवला बिहाइंड द विकेट. चेंडू ट्रॅव्हल फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. तिथे मैदानाच्या मध्ये चांगला फटका मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. अगदी ताता धैर्य करून सोडणारी, परंतु तिथे चांगलं क्षेत्ररक्षण आहे. अडवणूक करून फेकी देखील केली जाते. बॅकअप चांगला आहे. अगदी 3 क्षेत्ररक्षक तिथे एकत्रित आले. 2 धावा जमा केल्या गेल्या. मैदानाच्या वरती 2 धावा झाल्यात. 2 धावेनिशी दफलकावरती धावा 8 झाल्यात. 59 धावा. 59 धावा बरोबर असताना चेंडू चाललाय आता स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चौकारासाठी 4 धावा. डीजे फार कमी पाहायला मिळतं ना. म्हणजे आज आपण पाहतोय महिलांच्या अंगावरती देखील अगदी ट्रॅक टी शर्ट देखील आहे. अगदी क्रीडा क्षेत्रामध्ये महिलांचं नाव अग्रगण्य स्थानी घेतले जातं. आणि नक्कीच दुसरं षटक हाताळण्यासाठी मला वाटते काजल दाखल झाली गोलंदाजी करण्यासाठी. एटा ओव्हर द विकेट गोलंदाजी करणार. यष्ट्यांच्या मागे अगदी संघाचा कर्णधार आहे ना, त्यांना चैताली इथे यष्टी रक्षण करत असताना काजल कशा प्रकारे गोलंदाजी करणार याच्याकडे सर्वांचं आता लक्ष केंद्रित झालंय. 12 धावा दफलकावरती आल्यात. 12 धावा. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. यावेळेचा हा चेंडू अगदी 1 धाव तिथे घेतली गेली आहे. अनुजच्या बॅट मधून चांगला फटका आला, परंतु ताकदीचा कमी वापर. बघा ताकदीचा कमी वापर होतोय. म्हणूनच ऋषी सांगत असतो की शोल्डरचा वर्कआउट करा. आज तुम्हाला त्याची गरज मैदानाच्या वरती नक्कीच पाहायला मिळेल. धावत असताना थकावट नक्कीच थकवा येतो, यासाठी ऋषी सांगत असतो की लेगचा वर्कआउट करा. आज ते तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार मैदानाच्या वरती. मग गोलंदाजी करत असताना खांद्याचा कमी वापर होतोय, याच्यासाठी आपण शोल्डरचा वर्कआउट केला गेला पाहिजे. मैदानाच्या वरती हे सर्व काही सांगितलं जाईल, कारण का व्यायाम आयुष्यामध्ये फार आणि फार महत्वाचं असतो. आपलं शरीर सुदृढ राहणं हे देखील फार महत्वाचं असतं आणि त्याच्यासाठी प्रयत्न केले जातात. आज आपण पाहतोय चांगला ॲथलेटिझम मैदानाच्या वरती. 2 धावा दफलकावरती आल्यात. 2 धावांची मदत घेतली तर दफलकावरती 15 धावा. अगदी महिलांचा या क्रिकेटच्या सामन्याचा आपण विचार केला ना तर चांगला सामना पाहायला मिळतोय. अगदी या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर अवांतर स्वरूपाचा चेंडू आणि अगदी 3 धावा येतील. या चेंडूवरती 3 धावा टोटल स्कोर बुक मध्ये ऍड केल्या जातील. दफलक जाऊन पोहोचलाय 18 धावांपर्यंत. 18 धावा दफलकावरती आल्यात. लेफ्ट अराउंड द विकेट गोलंदाजी चालू आहे. फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न, तिथे पाय थोड्या अंशी का होईना स्किट झाला. यष्ट्यांच्या मागे फंबल थोड्या अंशी का होईना क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. हरकत नाहीये, कारण का दफलकावरती 1 धाव आली आहे. एका धावेने दफलकावरती जर पाहायला गेला एकत्रितपणे या पुढील होणारा सामना HR फिटनेस टायटन्सच्या विरुद्ध HR फिटनेस कॅपिटल. दोन्ही संघाचे कर्णधार रेडी राहायचं आहे. निनाद विनंती असेल नाणेफेकीचा कौल तिथे करून घ्यायचा आहे. चला संघाचे कर्णधार कॅपिटल्स आणि टायटन्स संघाचा कर्णधार लगेचच यायचा आहे. नाणेफेकीचा कौल आपण तिथे करून घेतोय. यानंतर लगेचच आपण पुढच्या सामन्याकडे वळूया. आमचे खऱ्या अर्थानं सर यासिन मर्चंट यांच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल देखील घेतला जाईल. HR फिटनेस टायटन्सच्या विरुद्ध HR फिटनेस कॅपिटल्स हे 2 संघ. चला दोन्ही कर्णधार. सन्माननीय रवींद्र राऊत यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल तिथे आपण करून घेतोय. आजच्या दिवसातील अगदी 3रा सामना सर्वांच्या भेटीला विशाल जैतूने देखील उपस्थिती लावलेली आहे. विशाल वेलकम ऑन बोर्ड. नक्कीच विशालचं आज आपल्याला क्रिकेट पाहायला मिळणार. तर दोन्ही संघाचे कॅप्टन कर्णधार यायचं आहे. कॅपिटल्स आणि टायटन्स HR फिटनेस
टायटन्सच्या विरुद्ध HR फिटनेस कॅपिटल फलकावरती धावा 23-23. शेवटचं षटक आता मला वाटते बाकी असणार आहे. शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि 36 धावा. 6 मोठे येणार का मैदानाच्या वरती? चैतू आले गोलंदाजी करण्यासाठी. हा पहिला चेंडू अगदी गतीचा वापर. अनुजा म्हणते तिथे मला चेंडू काही समजला नाहीये, सोडून दिलाय. अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेलाय. डॉट चेंडू आला. ओव्हर टू यासिन सर. येस, निखिला पण टॉस करतोय. दोन्हीही संघांचे इथे संघनायक आलेले आहेत आणि सन्माननीय राऊत साहेब यांच्या शुभ हस्ते होईल टॉस. कॉल कोणाचा असेल? येस येस, साक्षीत यांचा असेल कॉल. हेड इज कॉल अँड इट इज टेल. साक्षीत निर्णय सांग फक्त, कारण सामना चालू सुरू आहे. येस, नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर सागर आपला निर्णय का असेल? बॅटिंग. दोन्ही संघांना आपण हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करूया. येस, ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. नाणेफेकीचा कौल झाला बघा. म्हणजे काय घडलं मैदानाच्या वरती? फ्लड लाईट चालू झाली आणि अगदी नाणेफेक झाल्याच्या नंतर प्रथमतः फलंदाजी स्वीकारली गेली आहे. मैदानाच्या वरती वळूया. चैतालीची गोलंदाजी, नाण्याच्या दुसऱ्या बाजूला अनुजा आणि मला वाटते तिथे भाग्यश्री फलंदाजी करत असताना अगदी चांगली फलंदाजी. परंतु 59 धावा या अगदी आता कडवा आव्हान मैदानाच्या वरती निर्माण झालंय. हा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर बॉल काउंट होईल. या चेंडूवरती 3 धावा जमा केल्या जातील असं पंच आम्हाला सांगत असताना 3 धाव्यानिशी फलकावरती धावा. एकोणतीस धावा दफलकावरती झाल्यात. चेंडू टॅप केला जातोय. चेंडू चाललाय थर्डमॅन रिझन मधून. भाग बिलखा तिथे अशी चित्र मैदानाच्या वरती अगदी जर पाहायला गेला ना तर 2 धावा आल्या. 2 धावा एकंदरीत घेतल्या जातात. तिसरं षटक प्रगतीपथावरती दाखवलं जाते. बघा ना मित्रांनो, मैदानाच्या वरती 2 संघ. शेवटचा चेंडू. यस, शेवटचा चेंडू. एकदा जोरदार टाळ्या आपण पाहतोय आपल्या महिला वर्गासाठी झाल्या पाहिजेत मित्रांनो. सामना आपण पाहतोय विजय पराजय या नाण्याच्या 2 बाजू आहेत. सामना कोणीही जिंको, सामना क्रिकेटने जिंकला. एकदा जोरदार टाळ्या आपल्या मैत्रिणीसाठी, आपल्या बहिणीसाठी, आपल्या मातेसाठी झाल्या पाहिजेत. आणि अगदी चांगला सामना खेळवला गेला. चेज नाही झाले हरकत नाहीये. संघ मला वाटते तिथे HR फिटनेस आईस हा संघ मैदानाच्या वरती विजयी नक्कीच ठरवला जातोय. चांगली कामगिरी दाखवली गेली. फलंदाजी चांगली झाली, गोलंदाजी देखील चांगली झाली आणि नक्कीच चांगला सामना झाला. चला, मैदानाच्या वरती यानंतर होणारा सामना लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. लगेचच आपले प्रामुख्याचे 2 फलंदाज तिथे मैदानाच्या वरती पाठवायचे आहेत. फलंदाजी करत असताना मग मॅन ऑफ द मॅच कोण? बघा, 59 धावांचं लक्ष मैदानाच्या वरती ठेवलं होतं आईस या संघाने. आपण पाहतोय नक्कीच हँडशेक करायचंय. दोन्ही संघातील सर्व महिला वर्ग एकमेकांना हँडशेक झालं पाहिजे. कारण का आपण पाहतोय एकमेकांच्या चांगल्या मग मैत्रिणी असतील आज विरोधक म्हणून मैदानाच्या वरती उतरल्या होत्या. परंतु काही हरकत नाहीये. बघा, आपल्या भारत भूमीला तिथे मान दिला जातोय. नक्कीच वंदन केलं जाते, प्रणाम केला जातोय. अगदी गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतले जातात. 14 विद्या 64